वानखेडे स्टेडियमच्या बाहेर गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती। चर्चगेट परिसरामध्ये काहींचा श्वास गुदमरला तर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार। T20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियामधील 4 मुंबईकर खेळाडूंचा आज विधिमंडळामध्ये सत्कार। मुख्यमंत्री जाहीर करणार बक्षीस। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 2 वाजता बैठक। अर्थसंकल्पामधल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 19 महत्त्वपूर्ण निर्णय घेणार। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आजपासून सभागृहामध्ये हजर राहणार। शिवीगाळ प्रकरणामध्ये निलंबन 5 दिवसांच्या ऐवजी 3 दिवसांवर। भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधातील याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी। कोरोना काळातील कथित भ्रष्टाचार प्रकरणामध्ये याचिका। राज्य सरकार कोर्टामध्ये बाजू मांडणार। नागपूरमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच पैसे लाटल्याचं कागदपत्रांवरून उघड। मूळ शेतकऱ्यांच्या खसरा क्रमांकाचा वापर करून गैरप्रकार। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपनीनं 70% शेतकऱ्यांचे दावे फेटाळले। नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाहीच। उत्तर न आल्यास कृषी अधिकारी तक्रार करणार। सर्वसामान्यांना दिलासा, आता रेशन कार्डच्या विना मिळणार 5 लाखांचं विमा कवच। रेशन कार्ड आणि 1 लाख रुपयांच्या मर्यादेचे नियम नाही। तहसील कार्यालयामधील प्रमाणपत्राची उपलब्धता ग्राह्य धरणार। लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी ग्रामसेवकाकडून पैशांची मागणी। हिंगोलीच्या डोंगरकडा गावातला प्रकार। पैसे न दिल्यास प्रमाणपत्र न देणार नाही, ग्रामसेवकाचा फतवा। बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण मध्यरात्रीमध्ये पदमुक्त। रुग्णालयातील अस्वच्छतेसंदर्भामध्ये एबीपी माझाच्या बातमीनंतर दणका। हाथरस चेंगराचेंगरीमधील पीडितांच्या भेटीसाठी राहुल गांधी हाथरसमध्ये। कुटुंबांना पक्षातर्फे मदत केली जाईल, राहुल गांधींचं आश्वासन। दर वर्षाला 50 लाख नोकऱ्या तयार करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्र्यांना सूचना। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामधील गाभाऱ्यामध्ये बसवली चांदीची मेघडंबरी, तर रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील मेघडंबरी आज रात्री बसवणार। संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार, तर ज्ञानोबा माऊलींची पालखी जेजुरीहून वाल्हे गावामध्ये पोहोचणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।